निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही। प्रचार गीतातून हिंदू आणि आम्ही बिलकुल काढणार नाही। पहिलं इलेक्शन कमिशननी भाजपवर कारवाई करावी। इलेक्शन कमिशनमध्ये हिम्मत असेल तर आपण पाहतो ईसी हे एंटायरली कॉम्प्रोमाइज आहे, पुन्हा एकदा दिसायला लागलेलं आहे। आणि जय भवानी जय शिवाजी हे काढणं हे म्हणजे महाराष्ट्र द्वेष त्यांच्या मनात आहे, भाजपच्या इलेक्शन कमिशनच्या मनात आहे। बावनकुळे म्हणतायत की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे आहेत का? मला वाटतं त्यांनी ते मकावचे मुख्यमंत्री बनू शकतात का हा प्रश्न त्यांनी विचारावा। म्हणजे आजच्या मिरवणुकीत प्रचार गीत वाजवणार तुम्ही? आजच्या मिरवणुकीत नक्की वाजवणार, अभिमानाने वाजवणार। जय भवानी जय शिवाजी आमचं ब्रीदवाक्य। देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांना अटक करण्याचा धन्यवाद। बघा मी एकच सांगितलंय की जे घाबरून जेलमध्ये टाकतील म्हणून घाबरून गुजरातला पळून गेले अशा व्यक्तीकडून किती ऐकायचं आपण हे महाराष्ट्राने ठरवलेलं आहे। बिलकुल ऐकणार नाही महाराष्ट्रांचा, गद्दारांना भाव मिळणार नाही। चला पुढे पुढे बोलूया।